आपल्या ठिकाणी भारतामध्ये होतं काम. इथं लँड कम्पॅरेटिव्हली स्वस्त आहे. इथं जीएसटी आणि इन्कम टॅक्स हे दोनच टॅक्स आहे. फारसं डेमोक्रेटिक कंट्री आहे, सिक्युअर्ड कंट्री आहे, फारसे इथं गोंधळ गडबड होत नाही, टॅक्सेशनची क्लॅरिटी आहे. तर या आणि मॅनपॉवरची अवेलेबिलिटी आहे. स्वस्त मॅनपॉवर, सुशिक्षित मॅनपॉवर, सुसंस्कृत मॅनपॉवर आणि उच्च शिक्षित मॅनपॉवर भारतामध्ये स्वस्तात अवेलेबल आहे. आपल्याला जरी महाग वाटत असलं तरी जगाच्या तुलनेने आपण अजूनही स्वस्त आहोत. आणि म्हणून या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग करणं म्हणजे इथल्या लोकांनी तर मॅन्युफॅक्चरिंग करावंच, ते सुद्धा मेक इन इंडियाचा पार्ट आहेच. परंतु बाहेरच्या पूर्ण वर्ल्डला आपण इन्व्हाइट करतोय, कम मेक इन इंडिया, भारतामध्ये प्रोडक्शन करा. आणि मग त्याच्यातला अर्ध्याच्या वर तर माल भारतातच खपतो. ऍपलचे मोबाईल तुमच्यापैकी सगळ्यांकडे असतील, सॅमसंगचे मोबाईल असतील, तर ते इथंच आपण इथं प्रोडक्शन करतो, इथं घेतो. या व्यतिरिक्त आपण बाहेरही एक्सपोर्ट करतो. एरवी काय केलं असतं, सगळे आपण इम्पोर्ट केले असते ऍपल आणि सॅमसंग, कारण का आपण सगळेच मायक्रोसॉफ्ट मॅक्सवर काम करू शकत नाही. आणि मग काय झालं असतं, आपली जी कॉस्ट आहे इम्पोर्ट सतत आपल्याला जे द्यावं लागतं डॉलर्समध्ये पेमेंट, ते वाढलं असतं. तर ह्या दृष्टिकोनातून इथं मॅन्युफॅक्चरिंग केलं तर इथल्या एम्प्लॉयमेंट जनरेट होते, इथलं स्किल डेव्हलपमेंट ऑटोमॅटिक होते. म्हणजे आपली जी इंडियन मॅनपॉवर आहे त्यांना वर्ल्ड एक्सपोजर मिळतं, वर्ल्ड ग्लोबल प्रोडक्शन टेक्नॉलॉजीचं एक्सपोजर मिळतं. आणि हळूहळू तिथं काम केल्यानंतर इंडियन एंटरप्रेन्योर्स तयार होतात, जे स्वतःची ऍपल किंवा त्याच्यापेक्षा चांगली उत्कृष्ट एंटरप्रेन्योरशिप उभं करू शकते. तर अशा पद्धतीने ही एकंदर भारतीय अर्थव्यवस्थेची रचना असते. आता भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली 4 नंबरची अर्थव्यवस्था आहे. म्हणजे आता आपण जे बजेट बघितलं ते केवळ आपण बघितलं नाही, संपूर्ण जगाच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं याच्यावर लक्ष असतं. आणि ते संपूर्ण जगातून लाईव्ह होऊन आपलं हे बजेट बघत असतात की त्याच्या इंडस्ट्रीला किती टॅक्स वाढला किंवा कमी झाला, या संदर्भाचं त्याचा अनालिसिस आहे. कदाचित पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपला ऑडियन्स पूर्ण असेल, विद्यार्थी असेल, असं जर विद्यार्थ्यांनीच इनिशिएटिव्ह घेऊन अरेंज केला तर या बजेटमध्ये मांडलेल्या बजेटमध्ये नेमक्या टॅक्सेशनच्या प्रोव्हिजन्सचं काय झालंय, काय चेंजेस झाले, हे आपण इथे एक्सप्लेन करू शकतो. कारण आता फायनान्स मिनिस्टरने जे वाचून दाखवलं होतं तो हिमनगाचा 8वा भाग असतो. मेजर प्रोव्हिजन्स फक्त ते वाचून दाखवतात. खरं बजेट जे असतं ते मेमोरेंडम फायनान्स बिलमध्ये असतं. तुम्ही जर एक वेबसाईट आहे budget.nic.in किंवा इंटरनेटवर बजेट नावाने सर्च करा, त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळतं. आता काही अर्ध्या एक तासाच्या दरम्यान की फाईल्स त्याच्यामध्ये अपलोड होतात. त्याच्यामध्ये budget.nic.in या वेबसाईटवर मेमोरेंडम फायनान्स बिल असं एक हे येतं, ते तुम्ही डाउनलोड करायचं आणि ते संपूर्ण वाचून काढायचं. ते वाचल्यानंतरच बजेटवर आपल्याला टॅक्सेशन विषयी प्रतिक्रिया देतात. कारण की त्याच्यामध्ये खूप डीप डिटेल्समध्ये काय काय टॅक्सेशनचे चेंजेस झालेले आहेत ते असतात. ते पूर्ण आता ही आमची जी टॅक्सेशनची कम्युनिटी आहे, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आहे, उद्योजक आहे, हे पूर्ण ते वाचतात आणि वाचल्यानंतर त्याचा अभ्यास करतात. आपल्या इंडस्ट्रीच्या नुसार त्याच्यामध्ये काय प्लस मायनस झालं बघतात. त्याच्यानुसार तुमच्या कंपनीच्या शेअर प्राइसेस सुद्धा कमी जास्त होतात. त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या इन्व्हेस्टर क्लासेस त्याचे सुद्धा पैसे अचानक निर्यात होतात किंवा वाढतात. तर या सगळ्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वपूर्ण बजेट आहे. तर ह्या बजेटचा अभ्यास जो आहे तो आपण सतत करायला पाहिजे आणि ह्या बजेट दरवर्षी ऐकायला पाहिजे. दरवर्षी असा इव्हेंट JSP मध्ये आपण जर इच्छा असेल सगळ्यांची आपल्यापैकी, आता थोडा रिस्पॉन्स कमी आहे, पण सरांनी तुम्ही विद्यार्थ्यांनीच, माझ्या विद्यार्थ्यांनी किंवा प्राध्यापक बऱ्याचशा बसलेले आहेत तर त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला तर आपण थोड्याशा अधिक मास स्केलवर एखादा मोठा प्रोग्राम या ठिकाणी घेऊ शकतो. आता सुद्धा जवळपास 10 दिवस हे प्रोग्राम भारतीय जनता पक्षाच्या वतीने चालणार आहे, ज्याच्यामध्ये अजित भैया मानवी जिल्हाध्यक्ष आहेत, आपल्या JSPM इन्स्टिट्यूटचे ट्रस्टी आहेत ते, आणि या भारतीय जनता पक्ष लातूर खूप ऍक्टिव्ह आहे, यंग एन्थुसियास्टिक असं राजकीय क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे. कदाचित थोड्या वेळात ते आले तरी येतील. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून JSPM कॉमर्स एस्पेशली आमची इंटरेस्ट जास्त कॉमर्समध्ये असतो, कारण मी चार्टर्ड अकाउंटंट आहे तर आमचा इंटरेस्ट जास्त कॉमर्समध्ये आणि हे सुद्धा कॉमर्सशी रिलेटेड जास्त एज्युकेशन आहे. सायन्सवाल्यांनी किंवा आर्ट्सवाल्यांनी इंटरेस्ट घेतला तर फारच होतं, परंतु किमान कॉमर्सच्या स्टुडंट्सनी याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा, कारण की हा आपल्या ब्रेड अँड बटरचा आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण ह्या अशा कार्यक्रमांना अधिकाधिक उपस्थिती वाढवली पाहिजे. तर माझे जे प्रास्ताविक होते साधारणपणे ते बोलून झाले, तर मी विनंती करतो की समृद्ध व्यापारचे जे दत्तात्रय परोळकर सर आहेत की त्यांनी 1-2 शब्द बोलावे. सहसा राजकीय लोकांच्या बाईट्स घेण्यामध्ये सर एक्सपर्ट आहेत त्या बाबतीमध्ये, परंतु आता हा डायस असा आहे की इथं
आर्थिक क्षेत्रातल्या पत्रकारितेला सुद्धा महत्व आहे आणि म्हणून त्यांनी एक आपल्या जे मनातले विचार असतात या संदर्भात ते